नमस्कार. मी तपन मडकीकर वाचन व्रताच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचं पुस्तक आहे डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांचं विदेही. 1972 साली मौज प्रकाशनातर्फे या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. विजयाबाईंच्या अनोळखी, अकल्पित, हुंकार, अखेरचं पर्व, उत्तरार्ध, आधी नंतर अशा अनेक कथासंग्रहांपैकी त्यांचा हा अजून एक कथासंग्रह विदेही. विजयाबाईंच्या कथा वाचल्यात तर तुमच्या एक लक्षात येतं की त्यांच्या कथांचे विषय हे मध्यमवर्गीय स्त्री आणि तिच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या नाते आणि संबंधांवर आधारित आहेत. म्हणजे साधारणपणे आई मूल, पती पत्नी, त्यांच्यामधली नाती किंवा स्त्री आणि पुरुष यांच्यामधले असलेले नातेसंबंध, प्रेम आणि त्यातून उलगडत जाणारे त्यांचं जीवन याच्यावर त्यांच्या कथांमध्ये भर असलेला दिसून येतो. यातल्या कथा वाचत असताना एक कथा मला खूप आवडली. आई आणि मूल यांच्या नात्यांमधली गोष्ट आहे. बरं, या गोष्टीतल्या पात्रांची नावं देखील फार गमतीशीर आहेत. ही गोष्ट आज मी वाचणार आहे आणि ती वाचून झाली की तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचंय की या गोष्टीच्या शेवटातून ती गंमत तुम्हाला कळली का. गोष्ट वाचतो. भात पिठल्याची गोष्ट. वडील वारले तेव्हा भीम 8 वर्षांचा होता. त्याच्या पाठीवर एक बहीण झाली होती, पण ती 7-8 महिन्यांची असतानाच गेली. एकंदर कुटुंबातून 2-1 वर्षांपूर्वीच बाहेर पडल्यामुळे घरात आईखेरीज इतर माणसंही नव्हती. त्यामुळे घरात भीम एकटाच. तो, त्याची आई कुंती, तिच्या सोबतीला येऊन राहिलेली तिची विधवा बहीण आणि म्हातारी स्वयंपाकीण, एवढंच हे काय ते कुटुंब. या तिघी बायका हा एकदा लवकर मोठा झाला पाहिजे असं वारंवार म्हणायच्या. तिघीही भीमाला जीवापाड जपायच्या, त्याचं लाड करायच्या. सकाळी उठल्यावर मावशी त्याचं बोट धरून त्याला मोरीकडे न्यायची, टूथपेस्ट आणून द्यायची. मोरीच्या दारात आई टॉवेल घेऊन उभी असायची. तो चहाच्या खोलीत पोचतो न पोचतो तो स्वयंपाकीण बाई त्याच्या पुढे दुधाचा कप ठेवायचा आणि त्याला विचारायच्या, यात कोको घालू की ओव्हलटीन. शाळेला जायची वेळ झाली की मावशी त्याच्या पुस्तके बॅगेत भरायची. आई डबा भरताना विचारायची, डब्यात काय घालू राजा, चकली की काल केलेल्या खोबऱ्याच्या वड्या. बाई त्याचं पान मांडायच्या. गरम अन्न त्याच्या पानात वाढायच्या. त्याचं जेवण होईपर्यंत तिघी त्याच्या जवळच बसायच्या. हे हवं का, ते वाढू का, हे घालू का असं विचारत बसायच्या. तो शाळेतून यायच्या अर्धा तास आधी आज खायला काय करावं याबद्दल चर्चा व्हायची. पोहे कालच झाले, एकदा बटाटे वडे केले पाहिजेत. थालीपीठ लावावं का. नको नको बाई, आज सकाळी जरा डोकं दुखत होतं म्हणत होता, तेलकट काही नको. शिराच करावा साजूक तुपातला. शाळेतून आला की मावशी त्याची बॅग खोलीत नेऊन ठेवायची. बाई त्याची खायची बशी पुसायच्या. आई खाण्याची बशी टेबलावर नेऊन ठेवायची. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली की बाई त्याचं पान मांडायच्या. मावशी त्याला गरम चपाती किंवा भाकरी करून वाढायची. आई ताज्या ताकावरचं लोणी घालायची. रात्री झोपायच्या वेळी मावशी त्याचं अंथरूण घालायची आणि आई त्याला थोपटायची, गोष्ट सांगायची. बाई विचारायच्या, उद्यासाठी मटकी भिजत टाकलीये, आवडते ना तुला खूप. हे 12 वर्ष असंच अखंडपणे चालू होतं. कारण काय तर हा एकदाचा मोठा होऊ दे बाई. भीम मोठा होत होता. तो 9 वर्षांचा झाला. नेहमीप्रमाणे शाळेत जायची वेळ झाली. भीम जेवायला बसला. बाईंनी पानात भात वाढला. त्यावर पिवळसर रंगाचं वाफा येत असलेलं वरण आणि साजूक तूप. लिंबू नाही, भीम म्हणाला. तिघींची धावपळ झाली. असं कसं विसरले बाई, वरण भातावर लिंबू हवंच, वगैरे वगैरे. तेव्हापासून वरण भात केला की घरात लिंबू आहे की नाही हे पाहिलं जाऊ लागलं. कडी थंड, मला नको जा, भीम म्हणाला. हे काय बाई तुमचं, त्याला ऊन ऊन जेवण लागतं माहिती आहे ना तुम्हाला. आई रागावलीच. पण मला वाटलं सगळं गरम आहे. तरी सुद्धा कडी गरम करायला हवी होती तुम्ही, तुमचं चुकलंय. भीम मोठा झाला. त्याला गरम गरम जेवण लागू लागलं. वरण भात असला की लिंबू हवं. तो 10 वर्षांचा झाला. जेवायला बसला. मेथीची भाजी केली, त्याने हात नाही लावला.
भाजी का खाल्ली नाहीस रे? आवडते ना तुला? आईने विचारलं. फोडणीत मोहरी का घातली? विसरले रे बाबा, उगीच 4 दाणे टाकले. यापुढे विसरू नका, आईने बाईंना सांगितलं. लसणीची जिवंत फोडणी करून घालू का तुला? मावशी म्हणाली. हा. भीम मोठा झाला. त्याला मेथी किंवा आंबाडीची भाजी, वालाची उसळ इत्यादीवर ताजी फोडणी लागू लागली. भीम 11 वर्षांचा झाला. जेवायला बसला. वाटीत अळू होते. ते पाहून तो म्हणाला, आणि भजी? हो, केली आहेत ना. अगदी वडिलांच्या वळणावर आहे स्वारी. आळू म्हटलं की भजी, नारळाचं सार म्हटलं की पाटवड्या. भीम मोठा झाला. आमक्याबरोबर तमुक हे पक्क झालं. भीम 12 वर्षांचा झाला. जेवायला बसला. सणाचा दिवस होता. शिरा केला होता. बरा झालाय का रे? आईने विचारलं. हा, पण वेलचीचे दाणे लागतात अधूनमधून. बाई, किती वेळा सांगितलं तुम्हाला, वेलचीची पूड अगदी वस्त्रगाळ झाली पाहिजे. बदामही कसे कापले आहेत, लांबट पातळ काप काढावेत. भाजी आवडली नाहीये मला आई. का रे? काहीतरी कमी पडल्यासारखं वाटतंय. एवढाच आहे पण किती कळतं. वडीलही असेच होते. भीम मोठा झाला. त्याला कशात काय कमी आहे हे कळू लागलं. भीम 13 वर्षांचा झाला. जेवायला बसला. हे काय? आज कालचीच आमटी उरली होती, मला नको. वडीलही असेच होते हो, त्यांनाही सगळं ताजं लागायचं. भीम मोठा झाला. त्याला दोन्ही वेळेचं ताजं अन्न लागू लागलं. सकाळचं रात्री नको, चुकून घातलंच तर खुशाल टाकून द्यायचा. तरी तिघी कौतुक करायच्या. भीम आता 14 वर्षांचा झाला. जेवायला बसला. आज खायला दही वडे करा. त्यानं फरमावलं. बाई, उडदाची डाळ भिजत टाका. हा, आणि परवासारखे नकोत, दही आत मुरलं पाहिजे. दही नुसतं नको, आलं कोथिंबीर वगैरे घालून वाटून लावलेलं. आज चपाती नीट भिजलेली दिसत नाहीये, कडा कच्च्याच राहिल्या आहेत. आज फोडणीचं तेल नीट तापलं नव्हतं. हिंगही चिमटभूर जास्तच पडलेला आहे. भीम मोठा झाला. त्याला पदार्थात नेमकं काय चुकलंय ते कळू लागलं. आता भीम 16 वर्षांचा झाला होता. एका ओळखीच्या घरी जेवायला गेला. नीट जेवला नाहीस रे तिथे? घरी आल्यावर आईने विचारलं. होपलेस जेवण? काकडीच्या कोशिंबिरीत तुकडे लागत होते, अगदी बारीक नव्हती चोचवली. आणि भाजी? आईने उत्सुकतेने विचारलं. कंडम. भेंडीच्या काचऱ्या म्हटल्यावर तेल भरपूर नको. बरं, श्रीखंड? गच्चाळ. चक्का बाजारी होता, आपल्यासारखा घरी विरजलेल्या दह्याचा नव्हता. पुऱ्या? कडकडीत, काहींचे तर फुगे बसलेले. बरं, भात? बरा होता, पण मसाले भात म्हटला की आणखी मोकळा व्हायला हवा. त्यांच्या मसाल्यात दालचिनी जास्त असते वाटतं. उग्र वास येत होता. भीम मोठा झाला. त्याला फक्त घरचंच जेवण आवडू लागलं. एखादा पदार्थ वाईट झाला की हा लोकांच्या घरात होतो ना तसा झालाय, असं म्हणायला लागला. भीम 17 वर्षाचा झाला होता. कॉलेजात जाऊ लागला. भीम जेवायला बसला. आपल्या घरात अंडी का नाहीत? त्याने विचारलं. आई चमकली. घ्यावीत अंडी, ऑमलेट वगैरे छान लागतं. प्रथम आईने लक्ष दिलं नाही, पण तो नीट जेवत नाही हे लक्षात आल्यावर तिने अंडी आणलीच. ऑमलेट करायलाही शिकली. आपल्या घरात मासे का नाहीत? आई माशाचे प्रकारही शिकली. आपल्या घरात मटण का नाही? आई मटण करायलाही शिकली. हे काय ब्राह्मणाचं घर आणि शेजारनी म्हणायला लागल्या. त्याला आवडतं तर नको का करायला? एकुलता एक मुलगा आहे, मला तरी दुसरा कसला उद्योग आहे? आई म्हणाली. भीम मोठा झाला. आता त्याला मांसाहार लागू लागला. भीम 20 वर्षांचा झाला. भीम जेवायला बसला. आज कोंबडी कोणी केलीये? त्यानं विचारलं. मावशीने. आणि ही कोलंबीची आमटी?
बाईंनी. नॉनसेन्स. त्या दोघींनाही काही करता येत नाही, सगळं तूच करत जा. आईला बरं वाटलं. त्याला माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाच्या हातचं चालतच नाही, आई आता सगळीकडे सांगू लागली. अलीकडे आईचे पाय दुखत, तरीही त्याला आवडतं म्हणून सगळं तीच करू लागली. बाजारचं काही नको म्हणून लोणची, कापड, मेथकूट सगळं काही घरात. आणि भाजणी तर हवीच, कारण त्याला थालीपीठ आवडतं आणि लोणी मात्र अगदी ताजं हवं. कालच्या ताकाचं चालत नाही. जेवणात नाना प्रकार हवेत, आमट्या वेगवेगळ्या प्रकारच्या हव्यात. एकच भाजी पण ती वेगवेगळ्या पद्धतीने झाली पाहिजे. त्याच्या आवडीनिवडी पुरवण्यासाठी आई आता दिवसरात्र खपू लागली. भीम मोठा झाला. भीम 23 वर्षांचा झाला. त्याने आपले काही मित्र जेवायला घरी बोलवले. आईने उत्तम बेत केला होता. मित्रांनी अगदी आडवा हात मारला. ही आमटी कसली आहे रे? कोणीतरी विचारलं. चण्याच्या डाळीची. फर्स्ट क्लास. वेगळाच वास येतोय. हिचा मसाला ना थोडा वेगळा असतो. धणे आणि हिंग भाजून घालतात. शिवाय तळलेल्या खोबऱ्याची वाटलेली एक गोळी. ही ही भजी पा. आत फक्त गरम तेल घालायचं. एकदम खुसखुशीत होतात. तू म्हणजे भलताच एक्सपर्ट दिस दुसरे यातला, मित्र म्हणाले. भीम मोठा झाला. आता त्याचं लग्न झालं. घरात बायको आली. भीम ऑफिसातून आल्यावर द्रौपदी कुंतीला म्हणाली, आज मी करू का सांजा? कर ना. द्रौपदीने सांजाची बशी भीमापुढे ठेवली. कसा झालाय? बराय, पण कडीलिंब घातला नाहीस फोडणीत. आई घालते. द्रौपदी हिरमुसली. एकदा द्रौपदीने मसाल्याची खिचडी केली. कशी झालीये? बरी आहे, पण जिऱ्याची पूड घालावी. आई घालते. द्रौपदी चिडली. एकदा द्रौपदीने ऑमलेट केलं. कसं झालंय? अंड्याचा पोळा आहे हा, ऑमलेट कसलं? अंडी ना नीट घुसळून घ्यावीत, त्याशिवाय ऑमलेट चांगलं होत नाही. आई बघ पिवळं आणि पांढरं वेगवेगळं करून घुसळते. द्रौपदी संतापली. एकदा द्रौपदीने रात्री घरी आल्यावर नुसती कॉफीच केली. हे काय ग, जेवायचं नाही? आईने विचारलं. नको, बाहेर पुष्कळ खाणं झालंय. तरी काय झालं? रात्री भात खाल्ल्याशिवाय झोप येत नाही त्याला. मग आईने साईचं दही घालून भात कालवला. तो बशीत भरला आणि शेजारी लिंबाच्या लोणच्याची फोड ठेवली. एकदा द्रौपदीने आमटी गरम न करताच वाढली. अगं हे काय, सगळं गरम लागतं त्याला, असं म्हणत आईने गॅस पेटवला. हे असं वर्षभर चाललं. द्रौपदी संतापली. भीमाला खूप बोलली. मला तुमची काहीच काळजी नाही असं वाटतं. मी तुमची कोणीच नाही का? हे लहान मुलासारखे लाड कसले? त्या आहेत तोवर ठीक आहे. म्हणजे ती कुठे जाणार? नाशिकला जायचं म्हणतायत 4 महिने. बापरे. का, काय झालं? मी आहे ना, मला काहीच नाही का करता येत? यावर भीम काही बोलला नाही. पण आई जाणार या विचाराने तो हवालदिल झाला. दुसऱ्या दिवशी द्रौपदी आंघोळीला गेली असताना तो म्हणाला, आई, तू नाशकाला जाणार आहेस? हो, असं म्हणत होते. बापरे. का रे? आता ती आहे ना तुला करून घालायला. हा ते खरं आहे, पण आणि हे बघ, तिच्या स्वयंपाकाला नावं ठेवू नकोस सारखा, तिला आवडत नाही. बर, पण पण तू जाऊ नकोस. द्रौपदी आंघोळीहून आली. म्हणाली, चला आता पटकन पिठलं टाकते. भीम चातुर्याने म्हणाला, तू कशाला करते? आई करेल ना. पण नाही नाही नाही, तू बस इथे माझ्याशी गप्पा मारत. आई हसली. तिने तवा टाकला. त्यावर कांदा लालसर परतून घेतला. लसणीच्या 4 पाकळ्या टाकल्या. पाणी उकळत असतानाच कोथिंबीर टाकली आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून हलक्या हाताने ती पीठ लावू लागली. तेल भरपूर, हळद तिखटही भरपूर. छान असा मस्त रंग आला होता. भीम जेवायला बसला. त्याने अर्ध पिठलं संपवलं, पण पिठल्याविषयी काहीही बोलला नाही. आज नुसतं भात पिठलंच झालं, द्रौपदी म्हणाली. चालतं ग एखादी दिवशी, तो म्हणाला आणि आईकडे पाहून हसला.
आईलाही वाटलं किती गुणी आणि चतुर बाळ आहे माझा. डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांच्या विदेही पुस्तकातली फार सुंदर छोटीशी आणि गमतीदार गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा, आणि तुम्हाला या गोष्टीतनं काय गंमत कळली हेही कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन पुस्तकाचं. तोपर्यंत नमस्कार.